हनुमंत गावात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 496वी जयंती मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक दिमाखात साजरी करण्यात आली। शिवभक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हनुमंत गाव येथे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण गाव शिवमय झाले। नवगिरे सर यांनी प्रास्ताविकातून शिवरायांच्या पराक्रमाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमंत गावच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले। झाशीच्या राणी शिवकन्या आणि एकच राजा इथे जन्मला या गीतांवर सादर झालेल्या लेझिमने उपस्थितांची दाद मिळवली। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। आरोही कुलकर्णी हिने राजमाता जिजाऊंची भूमिका प्रभावीपणे मांडली, तर अवनी घोलप हिने राजमुद्रेचे सादरीकरण केले। वाद्यावर सादर करण्यात आलेल्या अश्वनृत्याने कार्यक्रमात वेगळीच उंची गाठली। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेल्या धनश्री विखे पाटील यांनी सांगितले, महाराजांची असंख्य उदाहरणे आपल्या आचरणात ठेवून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे। सुसंस्कृत पिढी घडवून महाराष्ट्र सुशिक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। व्याख्याते कानिफनाथ तांबे यांनी शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास श्रोत्यांसमोर मांडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल घोलप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर अरविंद तुंबारे आणि संदीप गावडे यांनी मानले। या सोहळ्यास ॲडव्होकेट किसनराव कोतकर, अशोक घोलप, सरपंच मनीषा माळी, उपसरपंच प्राजक्ता अनप, ग्रामसेवक भालेराव, ज्ञानेश्वर अहिरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते। शिवभक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा हनुमंत गावच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान ठरला। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी शहाजी दिघे, सोनगाव।